गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस। एका छोट्याशा गावात रिंकी आणि पिंकी नावाच्या दोन बहिणी राहत होत्या। त्यांचं घर साधं होतं, पण गणपती बाप्पा आल्यानंतर ते घर जणू एखाद्या मंदिरासारखं भासत असे। 10 दिवस त्यांनी खूप मजा केली। भजन, आरत्या, गोडधोड, फुलं, दिवे आणि भरपूर आनंद। रिंकी पिंकी रोज बाप्पाला शाळेच्या गोष्टी सांगत। बाप्पा जणू त्यांचं ऐकत आहेत असं त्यांना वाटे। पण हळूहळू शेवटचा दिवस जवळ येऊ लागला। पिंकी उदास होऊन म्हणाली, ताई, बाप्पा आता परत जातील ना आपल्याला सोडून? किती छान दिवस गेले। रिंकीने तिचा हात धरून सांगितलं, अगं, बाप्पा आपल्याला सोडून जात नाहीत, ते फक्त पाण्यात विसर्जित होतात, पण आपल्या मनात, आपल्या हृदयात कायम राहतात। त्या दिवशी सकाळपासून घरात गजबज होती। सगळीकडे आरतीचा गजर, ढोल ताशांचा आवाज, फुलांचा सुगंध आणि लोकांच्या डोळ्यात आनंदासोबत थोडंसं दुःख। गावकरी एकत्र निघाले बाप्पाच्या मिरवणुकीसाठी। ढोलाच्या तालावर नाचत गात सगळे पुढे चालले। रिंकी पिंकीही बाप्पासमोर फुलांची उधळण करत होत्या। शेवटी नदीकाठी विसर्जनाचं ठिकाण आलं। पाण्याच्या लाटांवर बाप्पाची मूर्ती ठेवताना सगळ्यांचे डोळे पाणावले। दोन्ही बहिणींनी हात जोडले आणि म्हणाल्या, बाप्पा पुढच्या वर्षी नक्की लवकर या आणि आम्हाला नेहमी शिकवत राहा चांगलं वागायला, लोकांना मदत करायला। पाण्यात हळूहळू बाप्पाची मूर्ती विरघळली, पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं, कारण आता त्यांना कळलं होतं गणपती बाप्पा कधीच जात नाहीत, ते आपल्या हृदयात कायमचे राहतात। आणि अशी ही गोष्ट संपली, आनंद, भक्ती आणि प्रेमाने भरलेली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। धन्यवाद। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।